करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19. शिकवण नाम. समास 6. बुद्धिवाद निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु. समर्थांनी दशक 6. बुद्धिवाद. आता बुद्धिवाद म्हणजे काय? बुद्धीचा योग्य वापर. आता ते कसं करायचं आहे? विवेकाने विचार करणं, सत्य असत्य, योग अयोग्य, योग्य अयोग्य यांचा निर्णय करण्याची जी क्षमता आहे, जी प्रक्रिया आहे, त्याचं स्पष्टीकरण समोर सांगितलेलं आहे. तर बुद्धीचा योग्य वापर कुठे करायचा आहे? मनुष्याने अंधश्रद्धेने ऐकणे म्हणजे अंधश्रद्धेने किंवा ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. बुद्धी आणि विवेक वापरून प्रत्येक गोष्टींची परीक्षा करायची. समोर सांगतात सार काय आहे, असार काय आहे, खरं काय, खोटं काय आहे, याच्यातील भेद ओळखायचा आहे. इथे आपली बुद्धी वापरली गेली पाहिजे. केवळ वाद घालण्यासाठी किंवा ज्ञानाचा विचार करण्यासाठी बुद्धीचा वापर करायचा आहे. बुद्धीचा उपयोग परमार्थासाठी, भक्तीसाठी, आत्मज्ञानासाठी करायचा आहे. म्हणून समज सांगतात कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केलं, विवेकाने केलं, बुद्धीच्या जोरावर केलं तर त्याला बुद्धिवाद म्हणतात. आणि समोर सांगतात की बुद्धी ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. तिचा योग्य उपयोग जर केला तर मनुष्य प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये यशस्वी होतो. पण या बुद्धीचा उपयोग आपण विषयविकारमध्ये घालवतोय, अहंकारमध्ये घालवतोय, वादामध्ये घालवतोय, इतरांना कमी लेखण्यामध्ये घालवतोय. तीच बुद्धी आपल्या पतनाचं कारण ठरतं. म्हणून विवेक युद्ध बुद्धी आणि भक्ती यांचा समन्वय आवश्यक आहे. विवेकाने केलेली बुद्धी मनुष्याला सत्याकडे नेतं आणि अविवेकी असलेली बुद्धी माणसाला भ्रमात टाकतं. परमार्थी आणि विवेकी त्यांचे कर्ण माने लोकी काजे विवरो चुकी पडवची नेदी. म्हणजे जो परमार्थी आहे तो विवेकी आहे आणि त्याचं आचरण लोक मान्य करतात, कारण तो लोकांना चुकीच्या मार्गावर पडून देत नाही. ज्याचं करणं असतं, जे काम असतं ते लोकांना मान्य होतं आणि कुठेही काम करण्यापूर्वी ते नाना तऱ्हेने त्याच्यासोबत विवरण करून त्याच्या कामात चूक होऊ देत नाही. जो संदेह वाटे जना तो कदापि करीना आदियांती अनुमाना आणून सोडी. म्हणजे संदेह म्हणजे संशय. म्हणजे लोकांच्या मनात जे संशय निर्माण होतात तो दूर करतो. कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार करून योग्य निष्कर्ष सांगतो. ती खरं बुद्धी आहे. आदी अंत अनुमाना आणून सोडी, तो खरा बुद्धिवान आहे. जो संदेह स्वतः निस्पृह असे ना त्याचे बोलणे माने ना. आदी अंत अनुमाना आणून सोडी. स्वतः निस्पृह असे ना त्यांचे बोलणे माने ना. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. म्हणजे स्वतः निस्पृह असतो, त्याला कशाची इच्छा नसते, स्पृहा नसते, त्याचं बोलणं लोक मानत नाहीत. सर्वांना संतुष्ट ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. समाज सांगतात सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आपण वागू शकत नाही. म्हणून लोक आपल्याला मानत नाही, आपलं बोलणं मानत नाही.
जनता जनार्दन राजी राखणं फार कठीण आहे. कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यावर्त घालती, तो सहजाची हळू पडती लालचीने. म्हणजे काही लोक दिखाऊ उपदेश देतात, ओरडून देतात, तर काही मध्ये हस्तक्षेप करतात. असे गुरु त्यांच्या लालची स्वभावानं पद घालून बसतात. म्हणजे अशा लोकांचं खरं स्वरूप लवकरच उघड होतं. जय असं सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक. पुढे पुढे नेमस नासक कारभार होतो. म्हणजे ज्याला विवेक समजून सांगितला जातो आणि जो तो त्याच्या रीतीने ग्रहण करतो तो खरा जाणकार आहे. आणि परंतु जे अविवेकी लोक आहेत, दुष्ट आहेत, मूर्ख लोकांच्या जर हाती कारभार गेला तर नक्की गोंधळ, नुकसान आणि अधपतन निर्माण होतं. म्हणून समोर सांगतात विवेक हा जीवनाचा पाया आहे. योग्य व्यक्तीला विवेकाची जर शिकवण दिली तर तो स्वतःचं आणि समाजाचं कल्याण निश्चित करतं. पण ज्यांच्याकडे विवेक नाही आहे अशांच्या हाती सत्ता, जबाबदारी, पद, कारभार दिला तर हे सर्व अपाय होतं. म्हणून कोणतेही कार्य करताना विवेक आणि सुज्ञ व्यक्तीची निवड करायची. विवेकाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. भावास भाव उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकांत म्हणती मांडूच नये. म्हणजे ज्याची जशी पात्रता आणि भावना असेल त्यानुसार त्याला उपदेश करावा. समोर सांगतात मूर्ख किंवा अविवेकी लोकांच्या एकमेकांना जर शिकू लागलं तर फक्त फजिती होतं. अशी लोकांची विनाकारण मोठे होण्याची कीर्ती ही पसरू नये. समोर सांगतात इथे भावाचं उदाहरण दिलं आहे. श्रोत्यांच्या पात्रतेनुसार असावा उपदेश. ज्याला समजण्याची तयारी नाही आहे त्याला मोठे तत्वज्ञान सांगून काही उपयोग होणार नाही. तसंच अज्ञान असलेले लोक जेव्हा स्वतःला ज्ञानी समजून इतरांना शिकवतात तेव्हा समाजात गोंधळ नक्की निर्माण होतो. म्हणून खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान यातील फरक ओळखणं आवश्यक आहे. पात्रतेनुसार उपदेश करावा आणि अज्ञानी लोकांच्या दिखाऊ ज्ञानाला महत्त्व देऊ नये. म्हणून जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. आपल्याला जर माहिती असेल तेवढंच शिकवायचं आहे. उगाच जर माहिती नसेल आणि ज्ञान द्यायला गेलं तर ते निरर्थक आहे. पहिले दिस परी नासे, विवेके मान्य करीते कैसे, अविवेके जैसे तैसे मिळती ते. म्हणजे काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या दिसतात पण नंतर त्याचं खरं स्वरूप आपल्या जगासमोर येतं, डोळ्यासमोर येतं. आणि विवेक माणूस विचारपूर्वक वागला तर तो अविवेकी माणूस कसलीही शहानिशा करता तो कोणाशीही संबंध ठेवतो. म्हणून समज सावध करतात आपल्याला की बाह्य रूप पाहून कोणताही निर्णय घेऊ नकोस. प्रत्येक गोष्टीची परीक्षा करायची आहे, पारख करायची आहे. विवेकी माणूस अयोग्य आहे योग्य आहे तो तपासायचा आहे. जो अविवेकी माणूस असतो तो लगेच भूलतो. त्यामुळे अनेकदा तो चुकीच्या संगतीत अडकतो. म्हणून बाह्य आकर्षणाला भूलू नये. विवेकानेच निर्णय घ्यायचा आहे. भ्रतार शिष्य स्त्री गुरु, हा ही फटकळ विचारू, नाना भ्रष्टकारी प्रकारू तैसाच आहे. म्हणजे पतीने शिष्य व्हावे, शिष्याने गुरु व्हावे किंवा स्त्रीने गुरु व्हावे असा येथे अर्थ नाही आहे. शब्दशः अर्थ नाही आहे. काय दिलं आहे? भ्रतारी शिष्य स्त्री गुरु, हाही फटकाळे विचारू. म्हणजे पात्रता नसताना गुरुपद घेणे किंवा नातेसंबंधाचा गैरवापर करून अध्यात्म शिकवणं हा चुकीचा विचार आहे. म्हणून अशा प्रकारांमुळे अनेक भ्रष्ट मार्ग निर्माण होतात, तयार होतात. समर्थ सांगतात गुरु शिष्य ही परंपरा अत्यंत पवित्र आहे. ज्ञान आहे, अनुभव आहे. आत्मसाक्षात्कार नसताना
गुरु बनणे योग्य नाही. म्हणजे केवळ मान पैसा आणि प्रसिद्धीसाठी अध्यात्माचा उपयोग करणारे लोक समाजाला चुकीच्या मार्गावर नेतात. त्यामुळे आपल्याला विवेकाने खरा गुरु आणि खोटा गुरु यातील फरक ओळखणं आवश्यक आहे. आणि समाजाचं गुरुपद हे पात्रतेने मिळतं, दिखाऊपणाने नाही. प्रगट विवेक बोलना, जांकता पकरी जना, मुख्य सिद्ध अनुमाना अनुच नेदी. म्हणजे विवेकी मनुष्य स्पष्टपणे सत्य बोलतो. लोकांच्या मनात संभ्रम दूर करतो, नाहीसा करतो, योग्य विचार करून निष्कर्षापर्यंत पोचवतो, तो खरा बुद्धिवादी आहे. आणि जो खरा ज्ञानी असतो तो कोणतीही गोष्ट लपवत नाही. जो मनी ते ओटी, जे पोटी ते ओटी. तो विवेकाच्या आधारे विचार करून शंका दूर करतो आणि लोकांना सत्य समजावून सांगतो, तो खरा बुद्धिवादी आहे. त्याच्या बोलण्याने स्पष्टता, अनुभव आणि तर्क असतं. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो. म्हणजे समज सांगतात, विवेकाने बोलणारा माणूस लोकांना सत्याचा मार्ग दाखवतो. हुकी सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दूरदृष्टीचे पुरे, साधू नव्हती साधू नेनती. म्हणजे खरा साधू असेल तर त्याने कोणाकडे काही न मागू नये. लोकात भगवत भजन वाढवायचं आहे. विवेकाच्या बळावर लोकांना भजनाकडे लावायचं आहे. पण काही लोक अहंकार असतात, हट्टी असतात, चुकीच्या कल्पनांनी भरलेले असतात. त्यांना किती विवेक सांगितला तरी ते स्वीकारत नाही. आणि जर दूरदृष्टी नसेल तर त्या साधूचे महत्त्व समजत नाही. म्हणून समज म्हणतात, विवेक जर ग्रहण करायचा असेल तर त्याची नम्रता आवश्यक आहे. अहंकारी माणूस जो असतो तो स्वतःच खरं मानतो. त्यामुळे संत सज्जन ज्ञानी लोकांचा सल्ला त्याला कधीच पटत नाही. या अशा वृत्तीमुळे त्याला स्वतःचं नुकसान होतं. म्हणून या अहंकार जो आहे विषय, तो विवेक नष्ट करतो. आणि एकदा जर नष्ट झाला तर तो योग्य मार्ग आहे तो दिसेनासा होतो. कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळ जन लावावे भजनाकडे. म्हणजे कोणास काहीच न मागावे, कोणाकडून काहीच नाही मागायचं आहे. स्वतः भगवंताचं भजन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, उपासना करायचं आहे आणि विवेकाच्या बळावरती इतरांना भक्तिमार्गाकडे वळवायचं आहे. हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. समर्थ येतं निस्पृहतेचा उपदेश करतात. स्वार्थासाठी लोकांवर अवलंबून राहू नये. या प्रपंचाच्या गोष्टी, या संसाराच्या गोष्टीमध्ये आपण अडकून राहिलो आहे. लोकांकडून ये माग, ते माग, हे माग, काही गरज नाही आहे. लोकांवर अवलंबून न राहता भक्ती करायची आहे, प्रेमानं वागायचं आहे, विवेकानं मागायचं आहे, परोपकार करायचं आहे आणि इतरांनाही ईश्वर भक्तीकडे प्रेरित करायचं आहे. निस्वार्थ भक्ती आणि इतरांनाही भक्तीची प्रेरणा हाच खरा जीवनाचा ध्यास आहे. परंतु रक्षावयाची कामे बहुत करणे विवेके, स्वधर्मे स्वकर्मे लोकसंग्रही. म्हणजे परांतर रक्षावयाची कामे बहुत करती विवेके. आणि समाजाचं रक्षण आणि लोकांचं कल्याण असे अनेक आवश्यक कामं हे विवेकाने करायचेत. आणि स्वतःचा धर्म आणि कर्तव्य हे पाळून लोकांसाठी हिताचं कार्य करायचं आहे. स्वधर्मे आणि स्वकर्मे, स्वतःचं कर्म आणि स्वतःचं धर्म हे लोकांच्या कल्याणासाठी वापरायचं आहे. समर्थांच्या मते समर्थ सांगतात, परमार्थ म्हणजे संसार सोडणं नव्हे. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून समाज हिताचं कार्य कसं चांगलं होईल हे महत्त्वाचं आहे. आणि या विवेकाच्या आधारे केलेलं कार्य हे लोककल्याण घडवतं. म्हणून स्वधर्म, कर्तव्य आणि लोककल्याण यांचा समन्वय म्हणजे खरा विवेक. आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळविला, नीच यातीने नासला समुदाव.
म्हणजे काही लोक स्वतः गुरु बनवतात, आपण करून गुरु घेतला, स्वतः गुरु बनवतात आणि भोळ्या लोकांना शिष्य करून मोठा समुदाय जमवतात, त्याचा मोठपणा करतात. अशा प्रकारे मिळाली त्याची कीर्ती वाढली की त्याची वृत्ती कनिष्ठच राहते. म्हणून समज सांगतात, स्वामी डोंगी गुरुवर टीका करतात. आत्मज्ञान नसताना स्वतःला गुरु म्हणून घेणे आणि लोकांना आकर्षित करून अनुयायी वाढवणे, प्रसिद्धी मिळवणे हा खरा अध्यात्म मार्ग नाही. खरा गुरु स्वतःची जाहिरात कधीच करत नाही. त्याचं ज्ञान आणि आचरण त्याचीच ओळख असते, तीच त्याची खरी ओळख असते. म्हणून समजतात, गर्दी जमवणं म्हणजे गुरुत्व नव्हे, ज्ञान आणि आचरण हाच खरा गुरुचा आधार आहे. ब्रह्मांड मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी. किती छान ओवी दिली. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, विद्वानांची, भक्तांची आणि संतांची संगत करायचे. पृथ्वीवर जेथे जेथे सज्जन आणि संत असतील त्यांचा शोध घ्यायचा आहे, त्यांच्यासोबत बसायचं आहे, त्यांचं उठणं बसणं असलं पाहिजे. इथं बैठकीचं महत्त्व देतं, सत्संगाचं महत्त्व सांगते समर्थ. विद्वानाकडून मिळालेलं ज्ञान, भक्ताकडून भक्तीची प्रेरणा मिळतं आणि संतांच्या सहवासाने जीवनाला योग्य दिशा मिळतं. म्हणून समज सांगतात, चांगल्या लोकांची संगत धरणे हे आध्यात्मिक प्रगतीचं मोठं साधन आहे. म्हणून सत्संग हा विवेक आणि भक्ती आणि आत्मोन्नतीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगू बरे, गाणे नाचणे अवघेची बरे. पाठांतर म्हणजे जो परमार्थी आहे, विवेकी आहे, त्याचं अक्षर चांगलं असतं, वागणं चांगलं असतं, वाचणं चांगलं असतं. पण ग्रंथातील अर्थाची फोन करून सांगणं, त्यामध्ये गाणं नाचणं पाठांतर वगैरे सर्वच चांगलं असतं. दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी, आपणासे राखू नाना परी. अलिप्तपणे असं मला सांगतात, त्याची दीक्षा चांगली असतं, मित्र चांगली असतं. राजकारणात चालणारी काय दिलं, दीक्षा बरी मैत्री बरे, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरे. म्हणजे योग्य दीक्षा, चांगले मैत्री, तीक्ष्ण बुद्धी आणि व्यवहार कुशलता चांगली असली पाहिजे. आणि त्याचबरोबर अलिप्तपणा आवश्यक आहे. जीवनात अनेक गुण असावेत, पण त्यांचा अहंकार निर्माण होऊ नये. हे प्रपंच करताना अंतःकरणाने अलिप्त राहणे हाच खरा विवेक आहे. अखंड हरिकथेचा छंद, सकाळांच लागे नाम वेद, प्रगट जयाचा प्रबोध, सूर्य जैसा. म्हणजे ज्याला हरिकथेचा छंद असतो, उपासनेचा छंद असतो, तो नामस्मरण करतो, तो भक्ती करतो. त्याचा उपदेश हा सूर्याप्रमाणे पसरतो, त्याचं तेज पसरतं, ते दिसतं चेहऱ्यावर. म्हणून भक्ती आणि ज्ञान यांचा संगम असलेल्या व्यक्तीचा प्रभाव समाजावर पडतो आणि जीवन इतरांसाठी प्रेरणादायी बनवतं. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवोवी जाणे, सकाळांचे मनोगत जाणे, ज्याचे त्यापरी. म्हणजे जो दुर्जनापासून सावध राहतो आणि सज्जनांची ओळख पारखतो आणि तोच लोकांचं मन जाणतो आणि तो विवेकी असतो, तो खरं विवेकी आहे. विवेक म्हणजे फक्त ज्ञान नव्हे, योग्य व्यक्तीची योग्य वेळी पारख करण्याची क्षमता, हे खरं क्षमता आहे. संगतीने मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे,
समुदाय म्हणजे त्यांच्या संगती येणाऱ्या माणसांना बदल घडून येतं. संगतीचे मनुष्य पालटे. उत्तम गुण तटकळले. जर तिथे चांगले गुण असतील तर ते नक्कीच प्रकाशित होतील, ते दिसणारच आहेत. चांगले गुण उत्पन्न होऊ लागतात आणि लोकसमुदायामध्ये अखंड परमार्थाचा अभ्यास करू लागतो. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाट हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडवची नेदी. म्हणजे जेथे जेथे जातो तेथे तेथे नित्य नवाच वाटतो. लोकांना तो हव्यावासा वाटतो, असं वाटतं, परंतु लालचीचा मोहात तो अडकलेला आहे. काही एक उत्कटे विण, कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वन हिंडोन काय होते. म्हणजे कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कधी कीर्ती मिळत नाही आणि उगीच वनवन करून काही फायदा होणार नाही. कीर्ती अशी मिळत नाही आहे. वनवन फिरून या कोणाला बोलून अशी कीर्ती कधीच मिळणार नाही. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा, प्रसंग पडेल जैसा कोण जाणे. आपल्या या देहाचा भरवसा नाही आहे. नाही या देहाचा भरोसा. जैसे पक्षी 10 दिशा उडून जाती. आयुष्य कधी सरेल, केव्हा सरेल सांगता येत नाही. केव्हा कसं प्रसंग घडेल हे कोण जाणे. ते दिलंय. काही एक नाही या देहाचा भरवसा, कोण सरेल वैसा. कधी वैश सरून जातील, काय होईल सांगता येणार नाही. कसं समजणार नाही. या कारणे समाधान असावे, जितके होईल तितके करावे, भगवत कीर्तीने करावे भूमंडळ. म्हणून जीवन हे आपलं दुर्लभ आहे. 83,99,999 योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणून इथे दिलंय, या कारणे सावधान असावे. हा जन्म सावधानताने वापरायचा आहे. जितके होईल तितके करावे. जेवढं चांगलं काम होईल, जितकं चावलं आपलं श्रवण होईल, मदत होईल लोकांना, तेवढं करायचं आहे. भगवत कीर्तीने करावे भूमंडळ. भगवत कीर्तीने म्हणजे भगवंताच्या कीर्तीने, भगवंताच्या मदतीने, संतांच्या मदतीने जेवढं भूमंडळ भरून टाकता येईल तेवढं करायचं आहे. शहाणे करून सोडावे सकळ जण. आपणास जे अनुकूळ ते ते करावे तत्काळ. होईना त्यास निवळ विवेक समजावा. म्हणजे आपल्याला अनुकूल असेल तर ते तत्काळ करायचं आहे. जर आपल्याला सहज असेल तर ते करायचं आहे. आणि जे सहज होण्यासारखं नसेल तर त्या संबंधी नीट विवेक करावा, अभ्यास करावा. संत संघासोबत डिस्कस करून जो आपला आहे विवेक, तो विवेक नीट करावा, विवेक उमजावा. सांगितलंय, होईना त्यास निवळ विवेक उमजावा. विवेकामध्ये सापडेना, आयसी दो काहीच असेना, या एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. म्हणजे या विवेकामध्ये सापडेना, म्हणजे जिथे विवेकाच्या योगे काही उमजत नाही, समजत नाही, असं काही नसतं. एकांतात बसून जर विवेक केला, शांतपणे बसलो, श्रवण केला, मनन केला, तर काही जी चूक आहे ती आपल्याला लगेच समजून येते. अचूक जे आहे ते सर्व अनुमान करता येतं. एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. एकांतात जर बसलो, श्रवणात बसलो, तर हे सर्व आपल्याला समजतं. अखंड तजविजा चालना जेते, पाहता काय उणे तेते, एकांते विने प्राणी यांते बुद्धी कैसी. म्हणजे जेथे अखंड योजना असतं, अखंड योजना आखलेली असते आणि तिथं प्रयत्न करणं चालू असतं, तिथे काहीतरी उणे पडत नाही, कमी पडत नाही असं दिसून येतं. पण एकांताशिवाय माणसाची बुद्धी काम करत नाही. एकांती विवेक करावा, आत्मा राम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. समज सांगतात, एकांती विवेक करायचं आहे. जेवढं तू शांत बसशील, एकांतामध्ये बसशील, तेवढा विवेक करायचा आहे आणि आपल्या आत्मारामाला ओळखायचं आहे. आत्माराम विवेकाने जर विचार केला तर आत्मारामाशी आपली ओळख होईल, नाहीतर नाही.
मग तेथवरी कोठेच घोटाळ उरत नाही. दिलंय येथून तेथवरी गोवा काहीच नाही. म्हणजे या आत्मारामाला जर ओळखायचा असेल, या परब्रह्माचा ओळखायचा असेल, तर आपल्याला एकांतात बसून विवेकाने विचार करायचा आहे. तेव्हाच आपल्याकडे सद्गुरूंची ओळख होईल. एकांती विवेक करावा, आत्मा राम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.